तर अजित पवार महाज्योतीला निधी देताना हात आखडता घेतात। पुन्हा एकदा लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला। ओबीसी विद्यार्थी भेटायला गेल्यावर दादांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। सूरज चव्हाणला सांगा मी बारामतीत आलोय। हाकेनं सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय। एकंदरीत निधी वळवण्यासंदर्भात आपण वेळोवेळी आरोप करतात। काय नक्की प्रकार काय वेळीच अजित पवार यांच्यावर टीका हे बघा, अजितदादा पवारांनी महाज्योतीला नेहमी निधी देत असताना हात आकडता घेतलाय। आमच्या ओबीसीच्या पीएचडीच्या स्कॉलरशिपच्या संदर्भात ज्यावेळी मुलं भेटायला गेली त्यावेळी अजितदादा पवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्यांच्या बाबतीत। बरं, महाज्योतीचा निधी असो, विजयंतीच्या महामंडळांचा निधी असो, ओबीसीचा सामाजिक कल्याणाचा निधी असो, अहिल्यादेवी शिळीमिंडी महामंडळाचा निधी असो, वसंतराव नाईक महामंडळाचा निधी असो, आत्ता बघा अलीकडं काही समाजाची मंडळ डिक्लेअर झालेत। आमच्या नाभिक समाजाचं केशकल्पी, आमच्या लोहार समाजाचं मंडळ आहे, आमच्या कुंभार समाजाचं मंडळ आहे। अरे मायक्रो घटक आहे राव। या माणसांच्या मतं घ्यायसाठी तुम्ही मंडळ डिक्लेअर करता आणि त्यांना 1 रुपया देत नाही तुम्ही। हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। हे समतेचं तत्व फुले शाहू आंबेडकरांना अपेक्षित होतं। अरे ही कारखानदार मंडळी आहेत सत्तेत बसलेली, ह्यांचं कारखानं चालवणं, पैसे कमवणे, अजितदादाच्या खाजगी कारखान्यांचा टर्नओव्हर फायदा त्याची जी अमाऊंट होती ना तेवढी सुद्धा अमाऊंट आमच्या 60% ओबीसीच्या लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनेसाठी नाही। सूरज चव्हाण आपल्यात आरोप प्रत्यारोप होते। सकाळीच आपण एक राष्ट्रवादीच्या नेत्याचा एका दारूचा कारखाना आहे असं म्हटलं होतं, पण त्यानंतर आपण पंकजा मुंडे यांना नेत्या मानता। एकंदरीत त्यांचा देखील बिअरचा कारखाना अशी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघा, माझं काय म्हणणं आहे की जी माणसं काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे असतात का? मी कधी बोललो? ते मला बोलले की देशी दारूचे अँबेसिडर आहेत। मग अँबेसिडर मोठा असतो का कारखान्याचा मालक मोठा असतो? ह्यांचे कारखानेत नाही, ह्यांच्या मालकीचे। महाराष्ट्रातले दारूच्या कारखान्याचे मालक कोण आहेत? बरं, मालकी आहे, धंदा करताय, टॅक्स भरताय, भरा, पण तुम्ही कार्यकर्त्यावर बोलताय, पर्सनल बोलताय। आम्ही काय विचारलं आम्हाला बजेट द्या, आम्ही काय विचारलं आम्हाला स्कॉलरशिप द्या, आणि तुम्ही आम्हाला वैयक्तिक बोलताय। काय तुमची बुद्धी कुठे गहाण ठेवली का? तुमच्या प्रवक्त्यानं अमोल मिटकरीनं आमदार म्हणून वरिष्ठ सभागृहात पाठवलं ना। काय मागितलं आम्ही? 1% वर तुम्ही बजेट देत नाही। अर्थमंत्री महाराष्ट्राचे 1% वर, लोकसंख्या 60%, म्हणजे तिजोरीच्या चाव्या आम्ही तुमच्या कमरेला द्यायच्या आणि तुम्ही आम्हाला 1% बजेट देणार आणि तुम्ही टेंडरवाल्यांची बिलं। अरे या महाराष्ट्रामध्ये जलसिंचन, अरे 2000 कोटीची जर एखादी योजना असली तर ती रिटेंडर करून ती 20,000 कोटीवर गेलेले आहेत। कधी जर बोलायला लागलो ना, हे मिटकरी फिटकरी कोण आहेत, फुटकळ आमच्या नेत्यावर बोलले तर तिथंच उत्तर देत आहे। त्यामुळे अडचण झाली तर ते मी बारामतीत आलोय, सांगा ना सूरज चव्हाणला कॅमेऱ्यासमोर, बारामतीत आलोय, आता 15 जाहीर सभा आहे। कुठं आहे तू? अरे तुम्ही मुंबईत बसून मिऱ्या वाटण्याशिवाय दुसरं काय केलंय? त्यामुळे चल ये, हाय मी आता बारामतीत आहे, आता 15 जातोय। लोकशाही आहे, काट्या कोराड्याची लढाई इथं नाही चालत।